आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। रोहा तालुक्यातील धाटाव MIDC क्षेत्रातील असलेल्या सर्व कंपन्यांकडून आलेल्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या येथील सामुदायिक जलशुद्धीकरण केंद्र प्लांटच्या टाकीनजीक गावता ठिकाणी अचानक रविवार दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास कडाक्याच्या उन्हामुळे अचानक आग लागली। या आगीने आगळेवेगळे रौद्र रूप धारण केले आणि या दुर्घटनेत दूषित पाणी शुद्ध करणाऱ्या सामुदायिक जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य व परिसरात जादा पडून असलेल्या जलवाहिन्यांनी अचानक पेट घेतल्याने सर्वत्र हाहाकार उडाला। या आग दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र निकामी झाल्याने येथील संपूर्ण कंपन्यांचे उत्पादन व अन्य कामकाज ठप्प झाल्याने सर्व कंपन्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे। रोहा तालुक्यातील धाटाव MIDC भागातील सर्व रासायनिक कंपन्यांचे दूषित पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामुदायिक जलशुद्धीकरण केंद्र प्लांटला आग लागल्याने धाटाव MIDCत पुन्हा एकदा खळबळ उडाली। या टाकीचे पाईप HDP असल्याने त्यांनी तातडीने पेट घेतल्याने ते जळाले। या घटनेनंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते। ही आग भर दुपारी लागल्याने त्यातच हवेचे प्रमाण जास्त असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते। आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने 2 अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले। त्यानंतर आग आटोक्यात आणली। या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र जलशुद्धीकरण केंद्राचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। सदर CETP प्लांट धाटाव MIDC अंतर्गत असून या प्लांटच्या देखभाल दुरुस्तीचे काम एका एजन्सीला दिले आहे। आग दुर्घटनेनंतर प्लांटमध्ये दूषित पाणी प्रक्रियासाठी वाहतूक करणारे मुख्य पाईप जळाल्याने या भागातील रासायनिक कंपन्यांना आपापल्या कंपनीतील दूषित सांडपाणी जलशुद्धीकरण केंद्रात सोडू नये अशी सूचना देण्यात आली आहे। दुरुस्तीचे काम होऊन लाईन पूर्ववत होत नाही तोपर्यंत MIDC क्षेत्रातील रासायनिक कंपन्यांचे उत्पादन बंद राहणार आहे। अर्थातच या आगीच्या घटनेनंतर CETP पेक्षा अन्य कंपन्यांना नाहक आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे। या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक अनिल कुचेकर यांनी पत्रकारांना आत जाण्यास रोखले आणि मज्जाव केल्यामुळे सर्व पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली। आलेले आहे। आगीचं कारण समजू शकत नाही, कारण खाली गवत आणि साईडने पाईप होते, त्याच्यामुळे आगीचं निश्चित कारण सांगू शकत नाही। गवतामुळे आग लागली की पाईपांमुळे आग लागली, कारण का हीट एवढी असल्यामुळे आगीचं कारण सध्या सांगू शकत नाही। पण आग पूर्ण नियंत्रण आलेली आहे आणि आता पूर्ण कंट्रोल झालेली आग आहे। कुठलीही जीवितहानी झालेली आढळलेली नाही आहे। पाईप 5-6 पाईप जळाले आहेत पूर्णसा, बाकीचे पाईप वाचवलेले आहेत आपण। कारण सध्या तरी सांगू शकत नाही आपण। आता कसं हीट असल्यामुळे, एवढी हीट असल्यामुळे गवताचं कारण, गवतही पाईपांखाली खूप असल्यामुळे ते हीटमुळे की पाईपांचे कोणी आग लावली याच्या हे निश्चित कारण सांगू शकत नाही सध्या तरी आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी,
बातमी निपक्ष, सदैव दक्ष.